वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. हाय हॅलो वेलकम टू डेली ब्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आहे वेट लॉस जर्नीचा 7वा दिवस. आजचं वेट आहे 105.10. चला तर मग सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी घेतलं होतं 1 ग्लास गरम पाणी आणि अर्धा ग्लास रेड ज्यूस. रेड ज्यूसची रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की जाऊन पहा. ब्रेकफास्टमध्ये मी घेतलं होतं मल्टीग्रेन पराठा. त्यासाठी ज्वारीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहेत मेथी. तुम्ही कोणतीही स्टफिंग करू शकता. त्यामध्ये आपण टाकतो आहे आता मीठ, ओवा, हिंग, बेसिक जे मसाले असतात ते टाकायचे आहेत आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये. आता आपण टाकणार आहेत थोडीशी हळद. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्यामध्ये धने जिरे पूड. मेथीमध्ये मेथी आपण धुवून घेतली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असू शकतं थोडंसं. आधी मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचं पाणी सर्व निघून जाईल. आणि मग जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ घट्टसर मळून झालेलं आहे. आता आपण हे बघू शकता तुम्ही कसं ह्या पद्धतीनं पीठ पाहिजे आपल्याला. आणि ह्यामध्ये आपले 2 गोळे सहज होतात. आता गोळे तयार करून घेऊ आणि आपण 2 पराठे आरामात ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो. त्याला लाटून व्यवस्थित दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि त्यावरती तूप टाकायला अजिबात विसरू नका. तूप खूप महत्त्वाचं आहे, सांधेदुखी टाळते तुपामुळे. तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की सांगा. वेट लॉस जर्नीला माझ्या सपोर्ट करा. हे व्हिडिओज शॉर्ट्समध्ये पण येतात, ते पण नक्की पहा. आणि मोठ्या व्हिडिओजला पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ब्रेकफास्टमध्येच तुम्ही त्यासोबत 1 कप चहासुद्धा नक्कीच घेऊ शकता. त्यामध्ये फक्त तुम्हाला गूळ टाकायचा आहे, ते पण 1च चमचा. आता बनवूयात लंच. लंचमध्ये मी बनवलं होतं ओट्स कॉफी. ओट्स कॉफीसाठी आपल्याला 2 चमचे मोठे चमचे ओट्स लागणार आहेत. त्यामध्ये मी टाकले होते 3 डेट्स म्हणजे खजूर आणि त्यामध्ये टाकले 1 चमचा कॉफी. त्यांना पाणी टाकून व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ओट्समुळे कॉफीला रिचनेस येतो, थिकनेस येतो, त्यामुळे दुधाची इथं गरज नाही. तुम्ही हवं तर ओट्स आणि खजूर 10 ते 15 मिनटं आधी गरम पाण्यामध्ये भिजवू पण शकता. त्यामुळे पण कॉफी खूपच अशी रिच होते आणि खूप स्मूथ अशी टेक्स्चर येतं त्याला. आता आपण ह्याला ब्लेंड करून घेऊया. ब्लेंड करून तुम्ही एका ग्लासामध्ये किंवा कॉफीच्या मगमध्ये तुम्ही काढून एन्जॉय करू शकता नक्कीच. याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत आणि ओट्समुळे बघा तुम्ही किती थिकनेस आला आहे कॉफीला. अजिबात असं वाटत नाही की ही दुधापासून बनवलेली नाही आहे. ओट्स मिल्कची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इव्हनिंग टीमध्ये मी घेतले होते ग्रीन टी आणि 2 चिकू घेतले होते. डिनरमध्ये मी घेतलं होतं हळदीचं दूध आणि नाईट ड्रिंकमध्ये मी घेतलं होतं जिऱ्याचं पाणी. असेच नवनवीन रेसिपी येणार आहेत चॅनलवरती, नक्कीच पहा. माझं डाएट प्लॅन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमधून सांगा. थँक्यू.